आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका. हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला. सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे. अलाइट मोशन ओपन केल्यानंतर तुम्हाला बीटमार्क प्रीसेट आणि सेकेबेक प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे आहे. इम्पोर्ट केल्यानंतर बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्यानंतर बघू शकता काय तुम्हाला हा अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार. स्टार्टिंगला यायचं. स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला इथं फोटो ॲड करायचे आहे. फोटो ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे. तुम्हाला जो इथं फोटो ॲड करायचा आहे त्या फोटोवर क्लिक करून थ्री डॉटवरती यायचं आहे आणि इथं फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. फोटोच्या लेअरवरती क्लिक करून पहिल्या बीटवरती आल्याच्यानंतर इथं 2 नंबरचं ऑप्शन मिळणार त्यावर क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर परत इथं तुम्हाला फोटो ॲड करायचे आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. थ्री डॉटवरती यायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि इथून दुसऱ्या बीटवरती आल्याच्यानंतर इथं 2 नंबरचं ऑप्शन मिळणार त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर असेच फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहे. चला तर मी सर्व फोटो ॲड करून घेतो. तर बघू शकता काय तुम्हाला अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे आहे. फोटो ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्याच्यानंतर जे मी तुम्हाला इमोजी पिन दिली आहे ती ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे. इमोजीवरती क्लिक करायचं आहे आणि इमोजीची साईज थोडी कमी करून घ्यायची आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला जिथे ॲडजस्ट करायचं असेल तुम्ही इथं ॲडजस्ट करू शकता. तर पीएनजीच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं आहे. आल्याच्यानंतर तुम्हाला 2 नंबरचं ऑप्शन मिळणार त्यावर क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि इथून हाय पिक कॉपी करायचं आहे. बॅक यायचं आहे. बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला पहिल्याच फोटोला हाय पिक पेस्ट करून घ्यायचं आहे. बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला 2 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हाय पिक तिथून कॉपी करायचं आहे. बॅक यायचं आहे. बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला 2 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हाय पिक तिथं पेस्ट करून घ्यायचं आहे. बॅक यायचं आहे. बीटमार्क प्रीसेटला म्हणजे सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला आता 3 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि इथून हाय पिक कॉपी करायचं आहे. बॅक यायचं आहे. बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे. 5.3 सेकंदावरती आल्याच्यानंतर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला परत इथं 7.24 सेकंदावरती आल्याच्यानंतर हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला 10.15 सेकंदावरती आल्याच्यानंतर ह्या फोटोला पण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि तुम्हाला 13.3 सेकंदावरती आल्याच्यानंतर परत इथं हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. परत तुम्हाला यायचं आहे. 15.24 सेकंदावरती आल्याच्यानंतर ह्या फोटोला आपण हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला 18.13 सेकंदावरती हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला 21.3 सेकंदावरती हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. केल्याच्यानंतर आता इथंच झालेलं आहे. तर इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला 4 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचं आहे. बॅक यायचं आहे. बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला हा इफेक्ट लावायचा आहे. 5.10 सेकंदावरती हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर परत तुम्हाला इथे यायचं आहे. 8.1 सेकंदावरती हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला 10.20 सेकंदावरती आल्याच्यानंतर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. केल्याच्यानंतर 13.10 सेकंदावरती हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला 6.0 सेकंदावरती आल्याच्यानंतर ह्या फोटोला पण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला 18.21 सेकंदावरती आल्याच्यानंतर ह्या फोटोला पण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. केल्याच्यानंतर 21.10 सेकंदावरती आल्याच्यानंतर ह्या फोटोला पण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आता इथंच झालेलं आहे. तर इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला 5 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट तिथून कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आहे. बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे. 6.13 सेकंदावरती आल्याच्यानंतर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला आता तुम्हाला यायचं आहे 6व्या नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट तिथून कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आहे. बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे. 9.6 सेकंदावर केल्याच्यानंतर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे. तुम्हाला लावायचं आहे आता
7 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट तिथून कॉपी करायचा आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे. तुम्हाला लावायचा आहे 12.0 सेकंदावर. केल्याच्यानंतर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. बॅक यायचं आहे. सेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला म्हणजे इफेक्ट कॉपी करायचं आहे 60.13 सेकंदावर. केल्याच्यानंतर ह्या फोटोला इथून कॉपी इफेक्ट करायचं आहे. बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे. तुम्हाला लावायचं आहे हा इफेक्ट 14.18 सेकंदावर. केल्याच्यानंतर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. बॅक यायचं आहे. सेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला इथून 8.5 म्हणजे 25 सेकंदावर. केल्याच्यानंतर ह्या फोटोला इथून कॉपी इफेक्ट करायचं आहे. बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे. तुम्हाला लावायचा आहे हा इफेक्ट 17.15 सेकंदावर. केल्याच्यानंतर या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. केल्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे. सेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला 9.28 सेकंदावर. केल्याच्यानंतर ह्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट तिथून कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे. तुम्हाला लावायचा आहे हा इफेक्ट 29 सेकंदावरती आल्याच्यानंतर या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. बॅक यायचं आहे. सेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे 10.28 सेकंदावरती आल्याच्यानंतर या फोटोची कॉपी पिक करून घ्यायचं आहे आणि इथून बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता सगळ्यात लास्टचा जो इफेक्ट आहे म्हणजे फोटो आहे त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता इथं पूर्ण इफेक्ट झाले आहे तर इथं बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला पहिल्या बीटवरती आल्याच्यानंतर जे मी तुम्हाला व्हिडिओ क्लिप दिली आहे ती ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे आणि त्या व्हिडिओ क्लिपवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ क्लिपवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग ओपॅसिटीवरती यायचं आहे. लायटनवरती जाऊन स्क्रीन करायचं आहे आणि इथून एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर बघू शकता काही तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार. तर आता तुमचा व्हिडिओ ते एकदम क्रिएट झालेला आहे. याला सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला एक शेअरचं ऑप्शन मिळणार. त्यावर क्लिक करून त्या एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होऊन येणार. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.